नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर रजिस्ट्रेशन न केल्यास संजय गांधी बंद होणार अशा पद्धतीचा प्रश्न आणि मेसेजेस जे आहेत तर ते सोशल मीडियावरती फिरत आहेत। काय आहे यामागची सत्यता, शासनाने कुठला शासन निर्णय काढलेला आहे आणि खरंच तुमचा पगार बंद होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर अद्यापही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ही माहिती असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका। तर बघा, शासनाने 15 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय जारी केलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी, म्हणजे आता दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण जरी झालं असलं तरी सर्व संस्थांनी ज्या दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत येतात, आता महाराष्ट्रात जेवढ्या काही संस्था आहेत ज्या दिव्यांगांसाठी काम करतात, त्या सर्व संस्था, छोटी किंवा मोठी कुठलीही संस्था असो, तर त्या सरकारच्या अंतर्गत येतात। जरी प्रत्येक संस्थेला सरकारी अनुदान नसलं तरी पण त्याचा काही ना काही भाग जो आहे तर तो सरकारच्या अंतर्गत येत असतो आणि काही ना काही नियमावली सरकारची आपल्याला त्या संस्थेला लागू होत असते। त्यामुळे जेवढ्या काही महाराष्ट्रातील संस्था आहे अशा सर्व संस्थांनी त्यांच्या दिव्यांग विषयाची जे काही माहिती आहे तर ती संस्थांची माहिती सर्वांनी 30 एप्रिलपर्यंत अपडेट करावी, अशा पद्धतीचा तो शासन निर्णय जो आहे तर तो आहे। आता हे कशासाठी, तर त्यांचा उद्देश आहे की दिव्यांगातील महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांचे डिटेल्स एकाच ठिकाणी राहावे व योजनांचा लाभ सुलभपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता यावा, किंवा एखाद्या संस्थेला सरकारकडून कुठल्याही योजनेचा मिळणारा निधी असेल किंवा कुठल्याही विभागाकडून मिळणारा निधी असेल दिव्यांगांच्या कल्याणासाठी, तर तो लवकरात लवकर त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्या संस्थेपर्यंत पोहोचावा, हा त्यामागचा उद्देश आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की 15 तारखेच्या GRमध्ये असा कुठेही उल्लेख नाही की महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांनी जे आहे तर ते इंडिपेंडेंटली, म्हणजे स्वतंत्रपणे किंवा इंडिव्हिज्युअली जे आहे तर ते रजिस्टर्ड करावं। आता माझं म्हणणं असं बिलकुल नाही की तुम्ही त्यावरती रजिस्टर्ड करू नका, परंतु त्या शासन निर्णयामध्ये अशी कुठलीही ओळ किंवा कुठलेही जे आहे तर ते पॅरेग्राफ त्यामध्ये लिहिलेलं नाही की स्वतंत्र दिव्यांगांनी त्यावरती नोंदणी करणं बंधनकारक आहे। या आधी जे शासन निर्णय आलेले होते त्यामध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे अशा पद्धतीचा उल्लेख जे आहे तर ते तुकाराम मुंडे यांच्या काळामध्ये करण्यात आलेला होता आणि ते कंपल्सरी आहे असं करण्यात आलेलं होतं। परंतु त्याची तारीख, काळजीपूर्वक ऐका, परंतु त्याची तारीख जी आहे तर ते डिसाईड झालेली नव्हती की तुम्ही 30 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत जे आहे तर ते करणं बंधनकारक आहे। आणि आता देखील जे बंधनकारक आहे ते संस्थांसाठी आहे, ना की इंडिव्हिज्युअल। म्हणजे जे काही शासन निर्णय, जो काही मेसेज 30 तारखेचा सोशल मीडियाला फिरतोय तो पूर्णपणे फेक आहे आणि त्यामध्ये इंडिव्हिज्युअली जे स्वतंत्र आहेत, जे स्वतःला रजिस्टर्ड करायचे, तर याविषयीची तारीख दिलेली नाही। म्हणजे मला असं म्हणायचं नाही तुम्ही रजिस्टर्ड करू नका, तुम्ही निश्चितच त्यावरती रजिस्टर्ड करा, परंतु घाईमध्ये 30 तारखेच्या आत करायचं आहे या ज्या मेसेजेस फिरत आहेत तर याला बळी पडू नका। तुम्ही 30 तारखेच्या नंतर देखील दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती रजिस्ट्रेशन 100% करू शकणार आहात। त्यामुळे ही जी 30 तारखेची गाईडलाईन आहे याला तुम्ही बळी पडू नका। आणि इतर जे काही नेट कॅफेवाले आहेत, सायबर कॅफेवाले आहेत, त्यांना जे आहे तर ते शिल्लकशी रक्कम देऊन, म्हणजे बरीचशी रक्कम देऊन तुम्ही रजिस्टर्ड अजिबात करून घेऊ नका। ते रजिस्टर्ड करणं एवढं काही कठीण नाही आहे। कसं रजिस्टर्ड करावं, काय करावं, खास करून दिव्यांग लाभार्थ्यांनी, दृष्टीहीन असेल किंवा इतर लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे, त्यांच्या स्क्रीन रीडरच्या साहाय्याने किंवा मग इतर लाभार्थ्यांनी
कशा पद्धतीने इतर लाभार्थी रजिस्टर्ड करू शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण देणार आहोत आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून देखील फॉर्म भरू शकणार आहात. तो कसा भरायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तुम्हाला त्याचा डेमो व्हिडिओ जो आहे तर तो पुढे देणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका. 30 तारीख ही गाईडलाईन तुमच्यासाठी अजिबात नाही, ती महाराष्ट्रातील संस्थांसाठी आहे, हे लक्षात असू द्या. मला आशा आहे तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.